कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या आई, मी म्हणत होतो की काय झालं? आपण निघूया का? अरे असं अचानक कसं निघणार आता? मी म्हणजे आता आलोय तर थोडा वेळ थांबावं लागेल ना, असंच कसं निघणार? नाही आई, ते तर झालंच, पण त्यांनी आपल्याला इतकं प्रेमाने बोलवलंय, आता ते जेवायचा आग्रह पण करतील। आणि दिव्या इथे असताना आशू आणि सीताईला बरं नाही वाटणार, खूप अनकम्फर्टेबल होतील ते, परत काही नवीन व्हायला नको। अरे देवा, हे माझ्या कसं लक्षात आलं नाही? पण आता त्यांना कसं सांगायचं? आई, आता ते तुम्हालाच सांगावं लागेल, कारण मी तर लहान पडतो ना। वंदनाताई, अरे हो, अरे अहो तुम्ही बाहेर का उभ्या? या ना। आले आले। चल, सीताई, सगळं खूप छान पार पडलं, आता आम्ही निघायचं म्हणतोय। अरे इतक्यात कसं निघताय? आई अगं जेवायचंय अजून, हा, जेव आणि मजा। नाही, आई एकट्याच आहेत ना घरी, त्यांना माहिती नाहीये ना आम्ही इथे आलोय ते, उगाच त्या गोंधळून जायच्या। नाही नाही, जेवल्याशिवाय सोडणारच नाही मी। अहो नाही, खरंच ह्यावेळी नको। वंदनाताई, अहो वाटलं तर आपण आजीला पण इकडे बोलून घेऊ, काय त्यात एवढं? अहो नाही, पुढच्या वेळी येऊ ना आम्ही। शिवा, नमस्कार। अष्टपुत्र सौभाग्यवती भव। आशू, शिवा, ऐकलं का? अष्टपुत्र आता पाळणा हलू दे। कसली करा करा मग प्लॅनिंग। एक तू का बघा? अगं बाई, ती बघ वहिनी लाजली। अरे बरोबर म्हणतीये ती, काय विचार करायला हरकत नाही आशू। यार तू पण तुझ्याकडनं ही अपेक्षा नाहीये। बरं शिवा, आम्ही येतो खरंच। आई, चला येऊ। चला, ठीक आहे, तुम्हाला जायचंय, पण एक लक्षात ठेवायचं, जशी शिवा आमची मुलगी आहे तसाच आशू सुद्धा तुमचा मुलगा आहे। त्यामुळे मुलाच्या घरी हवं तेव्हा यायचं हक्काने। नक्की शिवानी, येतो। ठीक आहे, मी येते तुम्हाला सोडायला बाहेर, चला। नाही नको, आता तू इथे थांबणं जास्त गरजेचं आहे, तू थांब, आम्ही येतो। अच्छा अच्छा, चल। चला येतो। अरे मला आता फ्लाईट 2 तासात निघायचं, मला असं काय काय रे? हो सगळं सामान तुमचं ठेवलंय मी गाडी। 2 आठवडे जात आहे, यावेळी दौरा जरा मोठाच आहे। रमू नका तिथे, लवकर या। हे बघ, किती काम असलं
तरी परत घरी यावंच लागतं. निघू? आलो मी पण. मजा करा. हो. बरं आई, मी फार खुश आहे आज, फार. मग आता आणखी खुश होणार आहेस. म्हणजे आज चला शिवा, तुला एक सरप्राईज आहे. ऐक शिवा, तुला मगाचपासून जितके सरप्राईज दिलेत ना तिने, मला आयुष्यात कधी दिल्या नाहीत. मग फक्त माझ्या लाडक्या सुनेसाठी आहे. चला चला, सुद्धा एकटं पडणारच तू. तुला ना फटके द्यायला पाहिजेत. अरे लाडक्या सुनेसाठी एवढे सरप्राईज देत आहे ना, नाही तुमच्या याच सुनेला सरप्राईज देऊन घराबाहेर हकललं ना तर नावाची कीर्ती नाही. या आई, अगं हे काय? काही बोलायचं नाही, फक्त जेवायला बसायचं. ठीक आहे चालेल. चला काकू, जेवणाची तयारी करूया आपण. तू मग कुठे निघाली? जेवण घ्यायला. पण तुला कोणी सांगितलं की तू जेवण वाढणार आहेस? अहो रोज करतो ना आपण. मग हो, पण आज नाही. आज तुम्ही जेवायचं आणि मी आणि उर्मिला वाढणार. हा चला. चला भाऊजी बसा, बसून घ्या. नाही 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 नाही, अरे बसून काय घ्या. आज उत्सव मूर्ती कोण आहे? मी ए, ताई ताई ये ना, तिथे कशाला उभी आहे? अगं मी काय म्हणतोय, उत्सव मूर्ती कोण आहे? आशू शिवा? त्यामुळे ते बसणार. हा ए चला बसा. पण ऐक ना शिवा, सगळ्या सुनांना अशी संधी मिळत नाही. हा म्हणजे ज्यांना मिळते त्यांनी घ्यायला हवी ना. काय चला 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 बसा 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 बसा. चल. हे जरा अतिच चाललंय असं वाटत नाही का? छान गेलंय ना डेकोरेशन. काय सुहास, कीर्ती, मजा येते ना? हा हा. खूप. अरे म्हणजे छानच एकदम, खूपच एकदम. यायलाच पाहिजे. हो. चला. अरे वा, बापरे, काय घमघमाट सुटलाय. तोंडाला पाणी सुटणारच आहे. अरे म्हणजे काय सुटणारच आहे, पण का 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 सुटणार आहे पाणी? का काय सगळा स्वयंपाक ताईनी बनवलाय. अरे काय आईनी बनवलाय? मग तर एकदम स्वादिष्ट असणार जेवण. ए असं काही नाही. हं, शिवा सुद्धा चांगला स्वयंपाक करते. ताईवर ना बहुतेक कोणीतरी जादू टोणा केलाय. हा, मिला जादू तोडा. नाही नाही, आम्हाला माहिती आहे कोणी केलाय तो. तर आज सगळा स्वयंपाक शिवाच्या आवडीचा आहे. हो, पण एक खास पदार्थ पण आहे. हा, हा, आणि तो मी नाही केलाय, पण अगदी घरी बनवल्यासारखा आहे. असा कुठला पदार्थ आहे जो तू नाही बनवलास आणि घरच्या सारखा? थांब, आले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.